रात्रीची काळोखी अजूनही शहराबाहेरच्या त्या जुन्या वेअरहाऊसवर पसरलेली होती. आत विक्रम आरामात एका मोठ्या खुर्चीत बसून झोपल्यासारखा डोळे मिटून होता. त्याच्या हातात अर्धा भरलेला विस्कीचा ग्लास होता. त्याच्या चेहऱ्यावर अजिबात तणाव नव्हता, कारण त्याला पूर्ण खात्री होती वाणी नक्की येणार. त्याच्या आजूबाजूला त्याचे माणसं उभी होती. ते साधे गुंड नव्हते, ते खास ट्रेन केलेले माफिया गार्ड्स होते. काळे लेदर जॅकेट, जाड सोन्याच्या चेन, हातावर टॅटू, कमरेला पिस्तूल, काहींच्या हातात शॉटगन. त्यांच्या डोळ्यात निर्दयपणा स्पष्ट दिसत होता. वेअरहाऊसच्या एका कोपऱ्यात अन्वी खुर्चीला बांधलेली बसलेली होती. तिच्या हातांना घट्ट दोर बांधले होते. ती घाबरलेली होती, पण तिच्या डोळ्यात अजूनही धैर्य होतं. तेवढ्या दूर आकाशातून एक आवाज येऊ लागतो, धडधड धडधड धडधड. सगळे वर बघतात. विक्रमचा एक माणूस म्हणतो, सर, हेलिकॉप्टर. विक्रम हळूच डोळे उघडतो. तो शांतपणे उठतो आणि बाहेर चालत जातो. आकाशात एक मोठं ब्लॅक हेलिकॉप्टर वेअरहाऊसच्या वर घिरट्या घालत होतं. विक्रमच्या माणसांनी लगेच बंदुका तयार केल्या. सगळे तयार राहा. हेलिकॉप्टर हळूहळू खाली येऊ लागलं आणि अचानक दरवाजा उघडतो. हेलिकॉप्टरमधून एका मागोमाग एक ब्लॅक कमांडो सूट घातलेले सोल्जर्स खाली उतरण्यास सुरुवात करतात. 1, 2, 5, सतत 10 सतत उतरतच राहतात. काही सेकंदातच तिथे 50 ते 100 सोल्जर्स उभे होते. त्यांच्या हातात आधुनिक रायफल्स होत्या. सगळे ब्लॅक टेक्निकल सूटमध्ये होते. डोळ्यावर नाईट विजन गॉगल्स. हातावर एकच चिन्ह होतं, आर. विक्रम भुया उंचावतो. ओ, तो हलकसा असतो, रुद्र. त्याच वेळी हेलिकॉप्टरमधून शेवटी एक माणूस खाली उतरतो. ब्लॅक कोट, कडक नजर, चेहऱ्यावर भयानक शांतता. तो रुद्र होता. तो हळूहळू पुढे चालत येतो. त्याच्या मागे जियान उभा होता. जियान हलकसं स्मित करत म्हणतो, सर, सगळं तयार आहे. रुद्र फक्त एक शब्द बोलतो, स्टार्ट. क्षणातच सोल्जर्स वेअरहाऊसला चारही बाजूंनी घेतात. विक्रमची माणसं आता घाबरायला लागतात, कारण ते फक्त 15 ते 20 जण होते आणि समोर पूर्ण प्रशिक्षित टीम उभी होती. विक्रम मात्र अजूनही शांत होता. तो टाळ्या वाजवतो. इम्प्रेसिव्ह रुद्र, तू अजूनही तसंच आहेस. रुद्र थंड नजरेने म्हणतो, अन्वीला सोड. विक्रम हसतो आणि वाणी रुद्रचा आवाज आता धोकादायक झाला. ती कधीही तुझ्याकडे येणार नाही. विक्रमच्या चेहऱ्यावर हसू हळूहळू गायब होतो. तो आपल्या माणसांकडे बघतो. फायर. पण तो शब्द पूर्ण होण्याआधीच धाडकन रुद्रच्या टीममधल्या एका स्नायपरने विक्रमच्या माणसाच्या हातातून बंदूक खाली पाडली. क्षणातच सगळीकडे गोळ्यांचा वर्षाव सुरू होतो. धाड 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 धाड. विक्रमची माणसं घाबरून पळायला लागतात. काही सेकंदातच वेअरहाऊसमध्ये पूर्ण ॲक्शन सुरू होते. जियान 2 गुंडांना एका फटक्यातच खाली पाडतो. एक सोल्जर अन्वीला सोडवण्यासाठी धावत जातो. अन्वी ओरडते, रुद्र दादा. रुद्रची नजर आता फक्त विक्रमवर होती. दोघे एकमेकांसमोर उभे होते. विक्रम हसत म्हणतो, तुला वाटतं हा गेम इतक्या सोप्या पद्धतीने संपणार आहे? रुद्र हळू आवाजात म्हणतो, आज संपणार आहे. आणि तो पुढे पाऊल टाकतो, कारण आता खरी फाईट सुरू होणार होती. वेअरहाऊसमध्ये अजूनही गोळ्यांचा आवाज घुमत होता. धाड धाड धाड. रुद्रची टीम एका मागो एक विक्रमच्या माणसांना पकडत होती. काही जण पळत होते. काही शस्त्र खाली टाकून शरण येत होते. काही मिनिटातच सगळे शांत होऊ लागलं. जियान ओरडला, सर, अन्वी सुरक्षित आहे. 2 सोल्जर्स अन्वीला दोरातून सोडत होते. अन्वी घाबरलेली होती, पण ठीक होती. पण रुद्रची नजर अजूनही फक्त एका माणसावर होती, विक्रम. वेअरहाऊसच्या दुसऱ्या बाजूला तो उभा होता. त्याच्या हातात अजूनही पिस्तूल होतं. दोघे एकमेकांसमोर उभे होते, जणू वेळच थांबला होता. विक्रम हळूच हसला. तू जिंकलास रुद्र. रुद्रचा आवाज थंड होता. हे गेम नव्हतं. विक्रम काही सेकंद त्याच्याकडे बघत राहिला. मग हलक्या आवाजात म्हणाला, मला माहीत होतं शेवटी आपण इथेच येणार. रुद्रच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होते. हे सगळं का केलंस विक्रम? विक्रम हलकंच हसलं, कारण तू नेहमी जिंकत होतास. तो पुढे म्हणाला, लहानपणापासूनच बाबांचा आवडता तू, घराचा अभिमान तू, आणि मी. तो हसत म्हणाला, फक्त तुझी सावली. रुद्र काही बोलला नाही. त्याच्या हातातली बंदूक अजूनही खाली नव्हती. विक्रम हळूहळू पुढे आला. तुला माहीत आहे मला खरंच काय हवं होतं? रुद्र भुया उंचावतो. विक्रम म्हणतो, तुला तोडायचं होतं. तो हळू आवाजात म्हणतो, आणि म्हणून मी वाणीला निवडलं. हे ऐकताच रुद्रचा राग भडकतो. तू वेडा झाला आहेस? विक्रम अचानक जोरात हसतो. हो, कदाचित. मग तो अचानक पिस्तूल उचलतो. क्षणातच सगळे ओरडतात, सर. पण विक्रमने बंदूक रुद्रवर नाही, अन्वीवर रोखली होती. अन्वी घाबरून मागे सरकते. विक्रम थंड आवाजात म्हणतो, बंदूक खाली ठेव रुद्र. सगळे स्तब्ध होतात. रुद्र काही सेकंद शांत राहतो. मग हळूहळू बंदूक खाली करतो.
जियान ओरडतो, सर नाही. पण रुद्र म्हणतो, जियान थांब. विक्रम असतो, गुड. मग तो हळू आवाजात म्हणतो, तुला माहीत आहे ना, मी तिला जिवंत ठेवणार नाही. रुद्राच्या चेहऱ्यावरचा संयम तुटतो. त्या क्षणी त्याला एकच गोष्ट समजते, जर विक्रम जिवंत राहिला तर हा सगळा भयानक खेळ कधीच संपणार नाही. रुद्राचा हात पुन्हा बंदुकीवर जातो. विक्रम ओरडतो, स्टॉप. पण त्या क्षणी धाड गोळीचा आवाज वेअरहाऊसमध्ये घुमतो. विक्रम थिसतो. त्याच्या छातीत गोळी लागली होती. त्याच्या हातातून बंदूक खाली पडते. तो हळूहळू गुडघ्यावर बसतो. सगळीकडे शांतता पसरते. रुद्राच्या हातात अजूनही बंदूक होती. तो हळूहळू विक्रम जवळ येतो. विक्रमच्या ओठांवर हलकंसं स्मित होतं. तो हळू आवाजात म्हणतो, शेवटी माझा अंत माझ्या भावाच्या हातातूनच. रुद्रच्या डोळ्यात पाणी आलं होतं. विक्रम पुढे म्हणतो, तू नेहमी मजबूत होतास रुद्र. त्याचा आवाज आता कमजोर झाला होता. आईला सांग मी माफ करा म्हणालो. रुद्र काही बोलू शकत नव्हता. काही सेकंदांनी विक्रमचा हात हळूहळू खाली पडतो. त्याचे डोळे बंद होतात. विक्रमचा अंत झाला होता. वेअरहाऊसमध्ये पूर्ण शांतता होती. अन्वी हळू आवाजात म्हणाली, दादा. जियान हळू आवाजात म्हणतो, सर सगळं संपलं. पण रुद्र अजूनही तिथेच उभा होता. कारण त्या रात्री त्याने फक्त शत्रूला हरवलं नव्हतं, त्याने स्वतःच्या भावाला गमावलं होतं. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्या पुढे काय होणार आहे, पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. त्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.